नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर कॅप्शनवरनं कळालंच असेल ब्लॉग कसला आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूयात. पण सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग पूर्ण बघितल्यानंतर नक्की सांगा की ब्लॉग कसा वाटते. तर आज बाळाला झालेले आहेत 1 महिना पूर्ण झालेला आहे. कसे दिवस गेले असं म्हणणार नाही, कारण एक दिवस मला माहिती आहे कसं गेलेलं आहे. म्हणजे वाईट नाही गेलं आहे, खूप छान गेलेलं आहे. प्रत्येक दिवशी काही ना काही मला शिकायला भेटलं आहे आणि शिकते आहे मी हळूहळू. नवीन न्यू मॉम म्हणतात ना, म्हणजे नवीन आई. तर फर्स्ट टाईम आहे, फर्स्ट बेबी आहे, त्याच्यामुळं काही एक्सपिरियन्स नाही आहे. तर हळूहळू मी गोष्टी शिकते आहे. माझ्या कधी रात्र जागावं लागली, कधी रात्र नाही जागायला लावली. खूप कधी तिला त्रास झालेला आहे, कधी नाही झालेला आहे. खूप असे वेगवेगळे अनुभव आहेत आणि खूप छान असे हा महिना गेलेला आहे. खूप काही शिकायला भेटलं आहे. तर खूप छान वाटते आणि सगळ्यात जास्त आनंद खूप भेटलेला आहे. तर चला आज कसा जातो आहे दिवस बघूया. एक्सप्रेशन देते, पटकन फोटो काढते. तर हे आम्ही शूट केलं होतं, तर रखुमाईचं शूट केलं होतं. फर्स्ट मंथ कंप्लीट झालं होतं म्हणून. तर ह्याचे फोटोज मी नंतर फेस रिव्हीलच्या वेळेस सगळे दाखवणारच आहेत. तर कसं वाटलं ते डेकोरेशन ते नक्की कमेंट करून सांगा. पिल्लूसाठी छान असा ड्रेस 1 मंथसाठी. आता हा ड्रेस घालून आपण शूट करू. ह्याचे फोटोज तुम्हाला नंतर पाहायला भेटतीलच. दुसरा दाखव ड्रेस. आणि आम्ही ज्यावर शूट करणार आहोत 1 मंथचं छोटंसं, म्हणजे केक कापण्यासाठी. तर हे माझ्या मावशीने घेतलेलं होतं. दोन्ही मावशींनी घेतलेला ड्रेस आणि बाळासाठी घालणार आहोत. आणि आता बाळाचा सुरू झालेला आहे मेकअप. तुम्ही काढून टाका. आता मावशी बाळाचा मेकअप करणार आहे आणि बाळ असं शांत पडलेलं आहे मेकअप करण्यासाठी. आमची एक्सप्रेशन क्वीन. आमचं बाळ खूप छान एक्सप्रेशन देतं, का तर तिची मम्माच खूप छान एक्सप्रेशन देत होती पूर्ण डिलेवरीमध्ये, प्रेग्नेन्सी जर्नीमध्ये माझ्या. त्याच्यामुळे ती पण छान एक्सप्रेशन देते, छान डान्स करते आमचं बाळ. तर लवकरच तिचे सगळे छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतीलच. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल. इथं मामाची ड्युटी सुरू झालेली आहे. या मॅडमची ड्युटी संपलेली आहे. कोण नमुना आहे म्हणून बघा. कोणी हसला. तर अशा प्रकारे बाळाचे पप्पा आलेले आहेत खूप दिवसानंतर. बाळाच्या 1 मंथ बड्डे निमित्त पप्पांनी ॲटलिस्ट काय म्हणतात, ॲटलिस्ट आले तरी भेटायला. म्हणजे मला भेटण्यासाठी नाही, पण बाळाला भेटण्यासाठी खास आले. आमच्या गेले होते नाशिकला घरी, त्यांच्या माहेरी. त्यांचा माहेर पण एन्जॉय करायला आले मी त्यांना काम लावलेलं आहे. तर मस्त खूप मोठी जर्नी झाली त्यांची. त्यामुळे थकले होते, त्यामुळे लेट आले. आणि बाळा त्यांच्या खुशीत झोपलेले आहे आता. बघूयात आता आम्ही कसा सेलिब्रेट करतो बड्डे. तर आमची समोसाची मावशी आलेली आहे. हिने बाळाचं नाव समोसा पाडलं आहे. आणि ही आमची मॅगी. आम्ही हिचं नाव मॅगी पाडलं आहे. मॅगी मावशी. मॅगी मावशी ठीक आहे. समोसा आहे, मग मॅगी काय ठेवायचं? ही कोणती मावशी? मी सांगू नाव काय ठेवायचं सांग ना. तर इथे छान बाळाची मोमेंट्स घेत होतो. छान छोटी पेस्ट्री आणली होती. म्हणजे अशा 3-4 पेस्ट्री आणल्या होत्या. आणि जसं की 1 मंथला प्रत्येक फेसचा आम्ही एक व्हिडिओ काढणार आहोत. तर तसा आम्ही तिचा एक व्हिडिओ काढला आम्ही. आणि त्यानंतर आम्ही मस्त पेस्ट्री एन्जॉय केली. अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालं छोटंसं. छान केक वगैरे कापला. आणि पण आता गेले घरी. कारण आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7, 7:15. आणि कधी आमचं बाळ झोपले. आम्ही वाट बघतोय बाळाची की बाळ कधी उठते. बाळ आमचं झोपलेले. आणि अशा प्रकारे बाळाचा उठण्याचा आवाज आलेला आहे. तर चला बघूयात आता जेवण करायचं आहे आणि मग झोपेल म्हणजे आता माझी काही झोपेची वेळ नसते. कधी पण मला ती उठते त्यावेळेस मला उठावं लागतं असं 2-2, 3-3 तासांनी. पण आजचा दिवस खूप छान गेला आणि
खूप दिवसानंतर आहो आले होते त्यामुळे खूप छान वाटलं. तर बाळ पण मिस करत होते, बाळाची आई पण मिस करत होती. तर मी काही जास्त ब्लॉग घेतला नाही, पण आजचा तसं ओव्हरऑल दिवस तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंट भरपूर आल्या पाहिजेत. आणि इकडे बरं आहे का बा? मामा पण आलेला आहे आता. समोसा आवडला का? बाबा तिकडे समोसा आवडला का? समोसा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सोन. काजू कतली, काजू कतली. हॅपी बर्थडे टू यू. तिला चालत मी जाऊ दे. तिला असं फुगायला मी तुला काय कशा केक साठी ओम सरक रे. हा चेहरा दिसत नाही ओमकार. प्लेट चाल. अरे त्याच्याकडे आणून सोडून मग तुम्हाला सांभाळाय होते का बुवा आपण? तेव्हा बघते मी. काय काय माझं ऑफिस सुरू होईल ना त्यावेळेस कोण कोण सांभाळ. अजून रांगायला लागलेले मध्ये. पुढच्या वर्षी 4 महिने मामा 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 मी येऊ का म्हणलं मासे तुम्ही लच्ची वडताय तिला झोपू द्या आता तिकडे मला घेता येत कसं बघितलं तिने डोळे करून वर जेवण करून बसाय काय तर काय दिसत नाही. नाही सोमेश्वरला आले की येऊ. आणि इथे मम्मीची थोडी आवरावर चालली होती आणि माझ्यासोबत गप्पा पण मारत होती. त्यानंतर आहोंनी बाळाला सांभाळलं कारण माझं जेवण चालू होतं. इवन मीटिंग चालू असताना ते सांभाळत होते. मामा आपल्या भाजीसोबत मस्तपैकी गप्पा टप्पा चालू आहे आणि भाजी चांगला रिस्पॉन्स देत आहे. भाजी फक्त डोळ्याकडे बघत राहते कोण आहे गप्पा मारताय. मामाला जायचे स्कूलला, मग मामा सकाळी सकाळी येऊन बाळाला भेटून चालले. मामाला म्हणते बाय बाय मामा. बाय बाय. आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.